संयुक्त गट ब पूर्वपरीक्षा संयुक्त गट क पूर्वपरीक्षेचा पेपर सर्वांचा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने गेलाय. आता दिशा ठरवायची आहे मुख्य परीक्षेची आणि त्यामधला अत्यंत महत्त्वाचा विषय डिसाइडिंग फॅक्टर तुम्हाला पोस्ट मिळावी का नाही तो ठरवणारा विषय तो म्हणजे मराठी. आता मित्रांनो, आजचं जे काही आपलं लेक्चर असणार आहे ते लेक्चर खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे अभ्यासाचं नियोजन करण्यासाठीचं. नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी सर्वांचं लक्ष मराठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो. आज जे काही लेक्चर त्या ठिकाणी आपण घेतोय तर आजच्या लेक्चरमध्ये 47+ गुण कशा पद्धतीने मिळवावेत किंवा 47+ मार्क्स कशा पद्धतीने मिळवावेत तर यासाठीच हे लेक्चर असणार आहे. या लेक्चरमध्ये फक्त मागील वर्षी झालेले जे की 2 वर्षाचे पेपर आहे 2024 आणि 2023. 2024ला झालेले 2 पेपर गट ब आणि गट क, 2023ला झालेले 2 पेपर गट ब आणि गट क, या चारही प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपण या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी करतोय. म्हणजे इथूनच तुमच्या अभ्यासाची दिशा ठरणार आहे. ओके, चला मग सर्वांनी हे लेक्चर आवर्जून शेवटपर्यंत बघा. आता सर्वात पहिल्यांदा की जो काही गट ब 2023चा पेपर आहे त्याला व्याकरणावरती विचारलेले प्रश्न किती आहे तर 24 प्रश्न व्याकरणावरती होते. म्हणजे एक रेशो किंवा एक त्या ठिकाणी गुणांची विभागणी बघा की याच्या अगोदरचे पेपर जर आपण बघितले 20, 19, 18, 17 या वर्षी कसं होतं व्याकरणावरती सर्वात जास्त प्रश्न विचारले जात होते, शब्दसंग्रहावरती कमी प्रश्न येत होते. पण आता तसं राहिलेलं नाही. समजलं का? आता तुम्हाला हा अप्रोच डेव्हलप करायचा आहे. समजलं का? याच्यानुसार त्या ठिकाणी तुम्हाला मार्गस्थ व्हायचं आहे. त्याच्यामुळेच हे लेक्चर तुमच्या समोर त्या ठिकाणी मांडतोय. मित्रांनो बघा, व्याकरणावरती 24 प्रश्न, शब्दसंग्रहावरती 21 प्रश्न आणि उत्तरावरती ठरल्याप्रमाणे 5 प्रश्न. बरोबर का? जर तुम्ही चौघं बॉक्स बघितले तर चौघही बॉक्समध्ये तुमच्या लक्षात येणार आहे की शब्दसंग्रहावरती आणि व्याकरणावरती म्हणजे आत्ताची जी काही पेपर पॅटर्न जो डिसाईड होतोय तयार होतोय तर तो कशा स्वरूपाचा आहे तर व्याकरण आणि शब्दसंग्रह त्यांनी एकाच लाईन मध्ये आणलेत. समजलं का? कारण व्याकरणामध्ये विद्यार्थी जास्तीत जास्त मार्क मिळवत होते. भीती कुठे असते मार्क जाण्याची? शब्दसंग्रहामध्ये. समजलं का? म्हणून त्या ठिकाणी त्या पद्धतीनं ज्या ताकदीनं तुम्ही आता व्याकरण करताय ना त्याच ताकदीने तुम्हाला शब्दसंग्रह करायचा आहे. बघा आता इथं त्या ठिकाणी 22 प्रश्न व्याकरणावरती, शब्दसंग्रहावरती 23. इकडं व्याकरणाचा कमी केला, शब्दसंग्रहाचा वाढवला आणि ठरल्याप्रमाणे 5 प्रश्न उतार्यांवरती. त्याच्यानंतर पुढं गट ब 2024चा जे काही लास्ट टाइम झालेले पेपर बघा, यामध्ये व्याकरणावरती 23 तर शब्दसंग्रहावरती 22. म्हणजे बघा तुम्ही कट टू कट 50-50%, 50-50% त्यांनी त्या ठिकाणी आता काय केलेलं आहे दोघांमध्ये विभागणी केली आहे. त्यानंतर गट क 2024 बघा, 21 व्याकरण आहे, 24 शब्दसंग्रह आहे. बघा तुम्ही आता इथं 24 शब्दसंग्रह आहे आणि 5 त्या ठिकाणी उत्तरावरती ठरल्याप्रमाणे. इकडे सुद्धा 5 प्रश्न उत्तरावरती ठरल्याप्रमाणे. आता बघा मी ह्या ज्या चौघावर म्हणजे चौघ ज्या प्रश्नपत्रिका आहे चारही प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलेलं आहे. घटकनिहाय प्रश्न कशा पद्धतीने विचारले आहेत 2023चे 2 पेपर आणि 2024चे 2 पेपर. तुम्हाला अभ्यासाची दिशा ठरवायची आहे तर हे लेक्चर बघितल्यानंतरच, कारण की हे लेक्चर जास्तीत जास्त फक्त 15 मिनिटाचं असणार आहे बस. आणि इथूनच त्या ठिकाणी आपल्या अभ्यासाची दिशा ठरणार आहे. बघा आता वर्ण विचारावरती म्हणजे वर्ण विचार आणि भाषेचा विकास त्यावरती एकूण 6 प्रश्न आतापर्यंत विचारले आहेत. आयोगाचं जर आपण बघितलं, व्याकरण विभाग बघितला, शब्दसंग्रह विभाग बघितला तर त्यांनी एकही म्हणजे टॉपिक सोडलेला नाही. जेवढा अभ्यासक्रम आपल्याला ठरवून दिलाय त्या प्रत्येक घटकावरती प्रश्न विचारलाय. पण कुठे 1 प्रश्न विचारलाय, कुठे 2 विचारलाय. मी हे पण घेतलंय की सर्वात जास्त प्रश्न विचारले गेलेले घटक, सर्वात कमी प्रश्न विचारले गेलेले घटक. समजलं का? या सर्व गोष्टींचं विश्लेषण तुम्हाला करून दिलेलं आहे. संधीवरती 2 प्रश्न विचारल्यात, जोड शब्दावरती 1 आहे, शब्दा जातीवरती 1 आहे, नामावरती 2 प्रश्न आहे. कोणत्या वर्षी कोणत्या घटकावरती प्रश्न विचारलाय हे सुद्धा मी घेतलाय. पण मी ते विश्लेषित करणार नाही. ज्यांना ही PDF हवी आहे त्यांनी या नंबरवरती मला मेसेज करा 9096 75 56 आणि 52 या नंबरवरती आवर्जून त्या ठिकाणी मेसेज करा. तुम्हाला ही PDF मिळवून जाणार, टेन्शन नाही. ओके. त्यानंतर वचन विचार व नामाचा लिंग विचार 1 प्रश्न, सामान्य रूपावरती 2 प्रश्न,
विभक्तीवरती 2 प्रश्न, विशेषणावरती 3, क्रियापद किंवा काळ यावरती 7 प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर पुढं क्रियाविषयावे 4 प्रश्न, क्रिया शब्दोगी अव्यय 3 प्रश्न, उभयनियी अव्ययावरती एकही प्रश्न 2 वर्षांमध्ये विचारला गेलेला नाही. मग सर त्याचा अभ्यास करायचा नाही का? त्याचाही अभ्यास तुम्हाला करायचा आहे का? कारण की सर्वात महत्त्वाची गोष्ट वाक्यांचे प्रकार, जो आपल्या परीक्षेचा आत्मा ठरतो, जो त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण घटक ठरतो, तो म्हणजे वाक्यांचे प्रकार. तर ते वाक्यांचे प्रकारावरती हा परिपूर्ण घटक अवलंबून आहे. म्हणून तो घटक आपल्याला उत्कृष्ट पद्धतीने अभ्यासायला लागतो. इथं केवळ प्रयोगी अव्यय 1 प्रश्न, प्रयोगावरती 9 प्रश्न, प्रयोगावरती आतापर्यंत बरीच प्रश्न विचारले गेले आहेत. असा एकही पेपर पार पडत नाही का प्रयोगावरती प्रश्न येत नाही. 100% प्रश्न येतो म्हणजे येतो. त्यानंतर जर पुढे आला तर समासावरती 1. आता बघा समासावरती एकच प्रश्न विचारलाय आतापर्यंत. समास, प्रयोग, वाक्यांचे प्रकार यांच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. मग सर हा घटक आम्ही अभ्यासावा का नाही? अरे बाळांनो, आता या घटकाचा तुम्हाला अभ्यास खूप चांगला करावा लागणार आहे. आयोगाने जरी एक प्रश्न 2 वर्षात विचारलेला असला तरी तो घटक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. समजलं का? म्हणून त्याचा घटक तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा लागणार त्या घटकाचा. वाक्यांचे प्रकार 25 प्रश्न विचारले जातात आतापर्यंत. किती? 25 प्रश्न. खूप जास्त महत्त्वाचा पार्ट आहे हा. याला तर मी 5 स्टारच करतो. 25 प्रश्न त्या ठिकाणी त्यावरती आतापर्यंत विचारून झाल्यात. त्यानंतर वाक्य रूपांतरण 7 प्रश्न, वाक्य पृथक्करण 6 प्रश्न, अलंकारावरती एकच प्रश्न या 2 वर्षामध्ये विचारला गेलाय. पुढेही विचारले जाऊ शकतात. मी काय सांगतोय, आयोगाने एकही घटक सोडलेला नाही. प्रत्येक घटकावरती प्रश्न विचारले आहेत. म्हणून त्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करताना ती दिशा ठरवायची आहे की सर्वात जास्त प्रश्न विचारलेले घटक कोणते आहे त्याला आधी प्रायोरिटी, त्याच्यानंतर कमी घटक प्रश्न विचारलेले घटक कोणते आहे त्याला नंतर प्रायोरिटी. मग तो व्याकरण विभाग असू दे का शब्दसंग्रह असू दे, या दोन्ही पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला या सर्व गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. विराम चिन्हावरती किती प्रश्न विचारले आहेत? 3 प्रश्न. शब्दशक्तीवरती 3 प्रश्न या 2 वर्षामध्ये विचारून झाले आहेत. हा तुमचा कोणता? तर हा तुमचा व्याकरण विभाग. त्यानंतर पुढे आता इकडं शब्दसंग्रह म्हटल्यानंतर विरुद्धार्थी त्याच्यावरती 10 प्रश्न विचारल्यात. समानार्थी त्याच्यावरती 10 प्रश्न विचारल्यात. विरुद्धार्थी होती 6. म्हणीवरती तब्बल 18 प्रश्न विचारले 2 वर्षात. हा अप्रोच करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला त्या ठिकाणी टार्गेट दिलाय मी 47+ सर इथपर्यंत पोहोचता येतं का? हो, आतापर्यंत आपल्या विद्यार्थ्यांना तेवढी मार्क मिळाली आहेत. एक विद्यार्थी 2022च्या बॅचचा 49 मार्क 50 पैकी. आत्ता गटकाच्या मेन्सला 48 प्रश्न त्याच्या बरोबर. सांगण्याचा उद्देश एकच आहे की एवढे मार्क मिळतात. म्हणी म्हटल्यानंतर 18 प्रश्न 2 वर्षात, वाक्प्रचारावरती 14 प्रश्न 2 वर्षात, शब्द समूहाबद्दल शब्द 10 प्रश्न 2 वर्षात. म्हणजे बघा तुम्ही ह्या 4 घटकांवरती जेवढी प्रश्न विचारले गेली आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक घटित शब्द 2, उपसर्ग घटित 5, सिद्ध शब्द 1, देशी शब्द त्या ठिकाणी 3 आणि परकीय शब्द किंवा शब्दसिद्धी म्हटल्यानंतर तब्बल 10 प्रश्न त्यावरती विचारले आहेत. तत्सम, तद्भव, फारसी, कानडी, पोर्तुगीज, मल्याळम बरं का, अशा प्रकारचे शब्द. त्यानंतर अभ्यस्त शब्द 6 यावरती सुद्धा खूपदा प्रश्न विचारले जातात. आणि एक प्रश्न ठरलेला तिथं म्हणजे त्या ठिकाणी शुद्ध व अशुद्ध शब्द. 2 वर्षात 4 प्रश्न विचारले शुद्ध अशुद्धवरती. त्या पद्धतीने आपल्याला प्रत्येकाचं उत्कृष्ट पद्धतीने अनालिसिस करून अभ्यासाची दिशा ठरवा. इथून 2 दिवस फक्त सर 23 आणि 24च्या प्रश्नपत्रिका करायच्या का? नाही. जेव्हापासून आपला पॅटर्न चेंज झालाय म्हणजे तुम्ही 19-20 पासनं ते आतापर्यंतच्या सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका, फक्त गडबन गटक एवढंच नाही तर त्या ठिकाणी सर्व टोटल राज्यसेवा मेन्स असेल. आता राज्यसेवा मेन्स त्या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह झाली, पण त्याच्या आधीचे जे पेपर असतील ते सुद्धा काढा, त्याची प्रिंट काढा. टेक्निकल एक्झाम असतील त्याच्या प्रिंट काढा. संयुक्त गट ब, संयुक्त गट क, एनी हाऊ, ज्या ज्या परीक्षेला मराठी आयोग ज्या ज्या परीक्षा कंडक्ट करतं त्या सर्व प्रश्नपत्रिका उत्कृष्ट पद्धतीने रेफर करा. 100% सांगतो तुम्हाला या सर्व गोष्टींमध्ये फक्त आणि फक्त मार्क वाढवून देणारा घटक आहे तो म्हणजे आयोग. विषय संपला. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण सिरीज सुरू करतोय आयोगाच्या क्वेश्चन पेपरची. ओके, त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. मी तुमच्या सोबत आहे शेवटपर्यंत. आणि आपली मेंटोरिंग बॅच आपण सुरू करतोय. फक्त 50 विद्यार्थ्यांना मी प्रवेश देतोय. प्रत्येकाकडे माझं वैयक्तिक लक्ष असणार आहे.
आता पुढे त्या ठिकाणी सांगतो मला बॅच संदर्भात. बघा सर्वात जास्त प्रश्न विचारले जाणारे घटक कोणत्या वर्षामध्ये 23 आणि 24 मध्ये कोणकोणते घटक आहे. सर्वात जास्त हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये हायलाइट झालेला घटक किंवा त्यावरती प्रत्येक परीक्षेला प्रश्न विचारला जातो तो म्हणजे वाक्यांचे प्रकार, प्रयोग, वाक्य रूपांतरण. बरं का, ज्या घटकावरती 5 प्रश्न विचारले आहेत तो घटक सुद्धा त्यामध्ये मी समाविष्ट केलाय. नेक्स्ट क्रियापद व काळ, वाक्य पृथक्करण आहे, वर्णविचार किंवा भाषेचा विकास आहे, क्रिया विशेषण अव्यय आहे, शब्दयोगी अव्यय आहे, विरामचिन्ह आहे, शब्दांच्या शक्ती आहे. एवढ्या घटकांवरती 2 वर्षांमध्ये प्रश्न सर्वात जास्त विचारून झालेली आहेत. त्याच्यानंतर त्या ठिकाणी शब्दसंग्रहाच्या बाबतीत जर विचार केला तर म्हणी आहे, वाक्प्रचार आहे, शब्द समूहाबद्दल शब्द आहे, परकीय परभाषीय शब्द आहे किंवा शब्दसिद्धी आहे, समानार्थी शब्द आहे, विविध अर्थ विरुद्धार्थी शब्द आहे, अभ्यास्त शब्द आहे, उपसर्ग घटित आहे. तुम्हाला इथं प्रश्नांचं स्वरूप कशा पद्धतीने आहे ते सुद्धा मी पुढे घेतलंय की त्या पद्धतीने सराव असू द्या. आपण एकाच टप्प्यामध्ये किंवा एकाच पद्धतीने आपण सराव करायला नको. तर प्रश्नांचं जे काही स्वरूप आहे तर प्रश्नांचं स्वरूप वेगवेगळ्या पद्धतीने लक्षात घेतलं पाहिजे आपण. ओके, त्यामुळे या सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या पाहिजे. यापुढे आता बघा सर्वात कमी विचारले गेलेले घटक कोणते आहेत बघा, व्याकरणाचे आणि शब्दसंग्रहाचे. मग सर हे टॉपिक करायचे नाही का? अजिबात असं कधीच करायचं नाही. आपल्याला एक मार्कांसाठी स्पर्धा आहे. किती? एक मार्कांसाठी आपली स्पर्धा आहे. त्याच्यामुळं तुम्हाला सर्वतोपरी त्या ठिकाणी अभ्यासायला लागणार आहे. एकही घटक आपल्याला सोडायचा नाही आहे. 1 मार्क आपल्यासाठी 1000 मुलांच्या पुढे नेणार आहे आपल्याला, लक्षात ठेवा. समजलं का? आणि आपलं टीचिंग, आपल्या या सर्व गोष्टी परिपूर्ण आयोग. ज्या दिवशी तुम्हाला आयोग समजला त्या दिवशी समजायचं की तुमची पोस्ट फिक्स झाली. समजलं का? मराठी आणि इंग्लिश 90+ गुण आलेच पाहिजे, लक्षात ठेवा. समजलं का? 90+ प्रश्न बरोबर आलेच पाहिजे. तेव्हा सांगायचं की आपल्याला पोस्ट फिक्स आहे. समजलं का? कारण की वाढती स्पर्धा लक्षात घेता. इथं संधी आहे, जोड शब्द आहे, शब्दांच्या जाती, स्पेशल शब्दांच्या जातीवरती 1 प्रश्न विचारलाय. स्पेशल शब्दांच्या जातीवरती. समजलं का? थोर व्याकरणकारांनी सांगितलेल्या ज्या शब्दांच्या जाती आहे त्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आपण अभ्यासला पाहिजे. नाम आहे, वचन विचार, लिंग विचार, सामान्य रूप, विभक्ती, विशेषण, उभयनिय अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, समास. समासावरती सर्वात जास्त प्रश्न विचारली जातात. एक महत्वाची गोष्ट आहे की समास म्हटल्यानंतर या 2 वर्षामध्ये एकच प्रश्न विचारला गेलाय. त्याच्या आधीचे पेपर जर आपण बघितले तर सर्वात जास्त प्रश्न ह्याच्यावरती सुद्धा विचारून झाली आहेत. त्या पद्धतीने प्लॅनिंग त्या ठिकाणी झालं पाहिजे. अलंकार असेल, विरामचिन्ह असेल, शब्दांच्या शक्ती असतील. ओके, त्यानंतर प्रत्येक घटी शब्द, सिद्ध शब्द, देशी शब्द यांच्यावरती 2 वर्षांमध्ये कमी प्रश्न विचारून झालेली आहेत. म्हणजे या यादीमध्ये मी किती घेतलेत तर 2 किंवा 2 पेक्षा कमी एवढी प्रश्न या घटकांवरती विचारलेली आहेत. ते या यादीमध्ये मी समाविष्ट केलेली आहेत. आता थोडं पुढे या. बघा आता पुढे आल्यानंतर हे जे चार्ट आहे हे चार्ट तुम्हाला PDF मिळाल्यानंतर कोणत्या वर्षी कोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न विचारलेत हे त्या मी बॉक्सेसमध्ये घेतल्यात. ते तुम्ही अभ्यासू शकतात. इथे मी आता विश्लेषित करणार नाही. ओके, हे सर्व व्याकरण विभागावरती कोणत्या वर्षी किती प्रश्न कोणत्या घटकावरती विचारलेले आहेत हे तुम्ही आवर्जून बघू शकतात. PDF हवी असेल तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, हा माझा नंबर आहे WhatsApp. या नंबरवरती तुम्ही हायचा मेसेज करा. ओके, तुम्हाला ही PDF मिळून जाणार. किंवा आपलं टेलिग्राम चॅनल आहे लक्ष मराठी अकॅडमी. टेलिग्राम चॅनल सर्च करा, जॉईन करा. त्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला ही PDF मिळून जाणार. पुढे बघा आता शब्दसंग्रह विभागाचं सुद्धा त्या पद्धतीने विश्लेषण मी करून दिलाय की 23ला किती प्रश्न विचारलेली होती ते उत्कृष्ट पद्धतीने तुम्हाला अभ्यासता येणार आहे. नेक्स्ट बघा आता की प्रश्नांचं स्वरूप कसं असतं. आता जर आपण लक्षात घेतलं तर प्रश्नांचं स्वरूप कसं असतं तर काही प्रश्न त्या ठिकाणी स्टेटमेंट बेस असतात. कशी असतात? स्टेटमेंट बेस क्वेश्चन असतात. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारची स्टेटमेंट दिलेली असतात. पुढील विधाने वाचा. कर्तरी प्रयोगात क्रियापदे कर्त्याच्या तंत्राप्रमाणे बदलते, बरोबर का, किंवा चालते. म्हणजे अशा पद्धती स्टेटमेंट दिलेलं असणार आहे. ते बरोबर आहे का चूक आहे? स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन. ज्या दिवशी स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन विचारले गेले त्या दिवशी त्या घटकाच्या संकल्पना तुमच्या उत्कृष्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. कन्सेप्ट प्रॉपर क्लिअर पाहिजे.
ज्या दिवशी कन्सेप्ट क्लिअर झाली त्या दिवशी समजायचं की आपण उत्कृष्ट पद्धतीने या सर्व गोष्टी आपण अभ्यासू शकतो. म्हणून तुम्हाला त्या प्रश्नांची ओळख सुद्धा होणं गरजेचं आहे. हा एक प्रश्न आपल्याला स्टेटमेंट बेस विचारायला आहे बघा. कर्मणी प्रयोगात कर्ता प्रथमांत कधीच नसतो, भावे प्रयोगात कर्ता व कर्म दोन्ही गौण असतात. अशा प्रकारे स्टेटमेंट बेस. मग इथं बघा कर्तरी प्रयोगाची कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, कर्मणीची पाहिजे, भावे प्रयोगाची पाहिजे. प्रश्न 1, 3 घटक त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. प्रश्न अवघड नाहीये, प्रश्न सोपा आहे, पण त्या पद्धतीने तयारी होणं गरजेचं आहे. हा स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन बघा. त्याच्यानंतर संकल्पनेवर आधारित, ज्या दिवशी संकल्पना क्लिअर झाली त्या दिवशी कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. इथं काय म्हटलंय त्यांनी आता बघा. शब्द उच्चारतात विशिष्ट आकृती वा वस्तू आपल्या मनचक्षू पुढे येते, त्या संकल्पना शब्दशक्तीला काय म्हटले जाते. शब्दशक्ती आपण 10 वेळेस वाचलेल्या असतात, पण सर्वात महत्वाची गोष्ट की अभिधामध्ये काय असतं, सरळ सरळ अर्थ प्रकट होतो, बरोबर का. त्याच्यानंतर लक्षणामध्ये काय असतं, मूळ अर्थाला बाधा आणली जाते. तुम्हा सर्वांना माहिती आहे व्यंजनामध्ये काय असतं, लक्षणामध्ये काय असतं. आपण 9-10 वेळेस रिव्हिजन केलेली असते, पण यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही रिव्हिजन करा, पण त्याची संकल्पना प्रॉपर क्लिअर करा. मी तर उत्तर काही सांगत नाहीये, फक्त प्रश्नांचं स्वरूप सांगतोय. मी शिकवण्यासाठी नाही आलेलो इथं महत्वाच्या गोष्टी तुम्हाला हा पॅटर्न सांगण्यासाठी आलोय. ज्या दिवशी आयोगाचा पॅटर्न समजला त्या दिवशी तुम्ही यशाचे शिलेदार बनलेत बरं का. आणि या सर्व प्रवासामध्ये मी तुमच्या सोबत आहे. 3 नंबर जोड्या जुडवा, समजलं का. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. एकीकडे 4 पर्याय असतात, दुसरीकडे 4 पर्याय असतात, आणि त्याच्या खाली त्या ठिकाणी त्याचे पर्याय आपल्याला दिले असतात, त्याच्या जोड्या जुडव्या सांगितलेल्या असतात की एकीकडे वाक्प्रचार आहे, दुसरीकडे त्याचे अर्थ आहेत. आलं लक्षात. अशा पद्धतीने बरीच प्रश्न त्या पेपरमध्ये आलेली असतात. इथं वेळ पण जास्त लागतो, विचार पण जास्त करावा लागतो, आणि सर्वच गोष्टीमध्ये ही प्रश्न महत्त्वपूर्ण ठरतात. म्हणून प्रॅक्टिस करताना, पेपर प्रॅक्टिस करताना अशा प्रकारचे प्रश्न त्या प्रश्नपत्रिकेमध्ये असू द्या. हा आयोगाचा परिपूर्ण पॅटर्न आहे. सर्वात पहिल्यांदा इथून 2-3 दिवस आयोगाचा क्वेश्चन पेपर रेडी करा, आणि सर्वात जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला कुणाचा सराव करायचा आहे, आयोगाच्या क्वेश्चन पेपरचा सराव करायचा आहे. ते डिपार्टमेंट एसओ असू द्या, डिपार्टमेंटल एसटी असू द्या, कुठल्याही प्रकारचा पेपर, टेक्निकल असू द्या, नॉन टेक्निकल असू द्या, कुठल्याही प्रकारचा पेपर असू द्या, प्रत्येक परीक्षेमध्ये जिथे जिथे मराठी, डिपार्टमेंटल PSI असू द्या, जिथे जिथे मराठी तिथे तिथे तुमचा सराव असला पाहिजे. 100% तिथपर्यंत तुम्ही पोहोचणार आहे. 1 लाइनर सोपे प्रश्न, एकदम सोपे प्रश्न असतात की ते इजी येऊन जातात, त्याच्यावरती आपल्याला जास्त काम करायची गरज पडत नाही. असे किती प्रश्न असतात सर, तर असे सुद्धा काही प्रश्न पेपरमध्ये आलेली असतात. ओके, म्हणजे बघा पुढीलपैकी सिद्ध शब्द कोणता, म्हणजे यश, यशस्वी, अपयशी, त्याच्यानंतर यशस्वी. आता बघा इथं यश मूळ आहे, त्याला श्री जोडलाय, हा तर काय त्या ठिकाणी येऊ शकत नाही. सिद्ध शब्द म्हणजे काय तुम्हा सर्वांना माहिती आहे की जो शब्द मूळ रूपामध्ये असतो तो म्हणजे सिद्ध असतो, बरोबर का. यशस्वी, इतस्वी, त्यानंतर अपयश ई आलेला आहे, म्हणजे हा एकही मूळ रूपामध्ये नाही. कोणता मूळ रूपामध्ये आहे, यश. प्रश्न वाचता क्षणी उत्तर येऊन जातं, बरोबर का. सोपी प्रश्न, वेळ वाचवणारी प्रश्न, इथं काम करण्याची गरज पडत नाही, समजलं का. सहज उत्तर येऊन जातं. त्यानंतर 1 लाइनर आहे, पण कशी आहेत, अवघडे. 1 लाइनर आहे क्वेश्चन, पण कशी आहेत, अवघडे. संकल्पनेवर आधारित आहे, स्टेटमेंटवर आधारित आहे. म्हणजे असे पण काही प्रश्न असतात की जी 1 लाइनर असतात, कशी असतात, अवघड असतात. शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात. अशी प्रश्न जर तुमची बरोबर आली तर तुम्ही मेरिटच्या, म्हणजे मेरिटमध्ये असतात, समजलं का. म्हणजे जिथे जिथे जे विद्यार्थी मेरिटचे असतात ना, त्यांची ही प्रश्न बरोबर येतात, आणि ही प्रश्न आमच्या विद्यार्थ्यांची चुकतात. त्या पद्धतीने आपण PYQ सोडवण्याची मेथड जर डेव्हलप केली, पद्धत जर डेव्हलप केली, तर अशा प्रकारची प्रश्न 100% बरोबर येतात. म्हणून आयोगाच्या क्वेश्चन पेपर महत्वाचे आहे. उत्तर माहिती नाही मला, पण मी उत्तरापर्यंत पोहोचू शकतो इलिमिनेशन मेथडने, समजलं का. म्हणून 1 लाइनर पण अवघड असणारी प्रश्न याचा सुद्धा सराव आपला असला पाहिजे. त्यानंतर पुढे जर तुम्ही आलात तर अवघड प्रश्न. आता काही घटक असे आहेत
की त्या ठिकाणी ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवघड आहे. आता हा प्रश्न कशावरती विचारलेला आहे, तर हा प्रश्न वाक्य पृथक्करणावरती विचारला आहे. हा घटक विद्यार्थ्यांना अवघड जातो कारण त्या संकल्पनाच विद्यार्थ्यांच्या क्लिअर झालेल्या नसतात. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना हा घटक खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवघड जातो. कारण की कर्म म्हणजे काय असतं, विधेयपूरक म्हणजे काय असतं, विधेय विस्तार काय असतं, ह्या कन्सेप्टच त्या ठिकाणी क्लिअर नसतात. म्हणून त्याला ते काय होतं, अवघड जातं. समजलं का? म्हणून या सर्वच्या सर्व गोष्टी आपण क्लिअर करणं गरजेचं आहे. म्हणून या सर्व बाबी आपण उत्कृष्ट पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे. ओके, मग आता अवघड प्रश्न इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये कन्सेप्ट हा सोपा घेतलाय मी इथं, पण त्या घटकावरती विविध प्रकारची प्रश्न अवघड स्वरूपामध्ये विचारली जातात. आता पुढे बघा की या ठिकाणी विद्यार्थ्यांना नेहमी अवघड जाणारे घटक, सर्वात पहिल्यांदा वाक्य पृथक्करण त्याचा समावेश केलाय. नंबर 2 मध्ये आहे प्रयोगाच्या कन्सेप्टच क्लिअर नसतात विद्यार्थ्यांच्या. थोडं वेगळ्या पद्धतीचे प्रश्न जर विचारले, आता मागच्या वेळेस कर्तरी प्रयोगाच्या वैशिष्ट्यांवरती प्रश्न विचारलेला होता, म्हणजे अशा प्रकारची प्रश्न जर आली तर तिथं काय होतं, आपली मार्क जातात. किंवा संकीर्ण प्रयोग असेल, संकर प्रयोग असेल, संमिश्र प्रयोग असेल, तिथं मार्क त्या ठिकाणी जात असतात. नेक्स्ट त्या ठिकाणी समास म्हटल्यानंतर त्याच्या उपप्रकारावरती प्रश्न जर विचारली गेली किंवा वेगळ्या प्रकारची सामासिक शब्द आली, तुम्ही जे अभ्यासताय त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारची सामासिक शब्द जर आली तर तिथे अवघड कार्यक्रम होतो. आता मागच्या वेळी राज्यसभेला काय केलं होतं, एक प्रश्न विचारलेला होता घनश्याम, बरोबर, अशा प्रकारचा शब्द होता. आणि तुम्हाला प्रश्न विचारलेला होता मध्यम पदलोपीच्या कोणत्या उपप्रकारातला तो प्रश्न आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला होता. म्हणजे उपमान पूर्व पद तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की मध्यम पदलोपीचे उपप्रकार कोणते आहे. 1 मार्क तो प्रश्न देणार म्हणजे देणार. मग इथं अशा प्रकारची प्रश्न जर आली तर मार्क जातात. म्हणी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्याचा वापर आपण करतो त्याच्यापेक्षा वेगळ्या म्हणी जर आल्या तर तिथं 100% मार्क जातात. म्हणीवरती प्रश्न विचारताना त्या ठिकाणी म्हणीचा अर्थ ओळखा, त्याच्यानंतर समानार्थी म्हण ओळखा, त्याच्यानंतर विरुद्धार्थी म्हण ओळखा, बरोबर. अशा प्रकारची प्रश्न तुम्हाला विचारली जातात म्हणजे जातात. याला म्हणतात त्या ठिकाणी म्हणे. समानार्थी शब्दांवरती सुद्धा बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न चुकतात. आपलं पुस्तक येते, लवकरच ते पुस्तक तुम्हाला उपलब्ध होईल बरं का. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट मी क्लिअर करून दिलेल्या आहेत. ओके, वाक्प्रचार असतील, संधी हा घटक सुद्धा विद्यार्थ्यांना अवघड जातो कारण संकल्पनेवर प्रश्न विचारला संधीचा येत नाही. कारण जर फक्त विग्रह विचारला तिथं उत्तर येतं, पण संकल्पनेवर प्रश्न जर विचारला तर उत्तर येत नाही. वाक्यांचे प्रकार तर यस, अलंकारावरती फक्त मुख्य प्रकारावरती प्रश्न आला तर तो येतो. पण आयोगाने काय केलं, मागच्या वेळेस आयोगाने उत्प्रेक्षा अलंकाराच्या उपप्रकारावरती प्रश्न विचारला. समजलं का? मग उत्प्रेक्षा अलंकाराचे उपप्रकार तुम्हाला माहिती असावेत. वस्तुत्प्रेक्षा, हेतुत्प्रेक्षा, फलोत्प्रेक्षा. आता अनुप्रास अलंकाराच्या उपप्रकारावरती जर प्रश्न विचारला गेला तर वृत्त्यानुप्रास, शेकानुप्रास, मग त्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजे ना. म्हणून त्या ठिकाणी हे घटक विद्यार्थ्यांना अवघड जाणारे आहेत. आता इथं बघा अशा प्रकारचे काही प्रश्न असतात की एक शब्द दिला असतो, समजा गुण शब्द दिलाय, त्याचे विविध अर्थ वाक्यामध्ये कुठं आले, अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी काही वर्षांमध्ये विचारली गेलेली आहेत. समजलं का? त्या पद्धतीने अशा प्रकारच्या प्रश्नांचा सुद्धा सराव त्या ठिकाणी असू द्या. यावेळेस गुण आलाय, त्याच्या आधी पात्र आलेला होता, त्याच्या आधी अर्थ आलेला होता, बरोबर का. म्हणजे या पद्धतीने प्रश्न आतापर्यंत आलेली आहेत. त्याच्यानंतर सोपे वाटणारे पण मार्क घेऊन जाणारे बघा. आता सोपे वाटणारे मार्क घेऊन जाणारे शब्दांच्या जाती विद्यार्थ्यांना खूप सोप्या वाटतात, पण त्या व्यतिरिक्त प्रश्न जर आला तर निश्चित पद्धतीने मार्क जातो म्हणजे जातो. आपली लढाई एक मार्कांसाठी आहे. त्यानंतर मराठी भाषेचा विकास. आता मराठी भाषेचा विकास म्हटल्यानंतर त्यावरती सर्वात जास्त प्रश्न जो लिपीचा विकास झालाय त्याच्यावरती आतापर्यंत सर्वात जास्त प्रश्न विचारून झाले आहेत. देवनागरी लिपीच्या वैशिष्ट्यांवरती दरवर्षी प्रश्न असतो. त्याच्यानंतर त्या ठिकाणी इतर ज्या काही लिपी आहे, समजा ब्राह्मी लिपी असणार आहे, ब्राह्मी लिपी काय होती, त्याच्या अगोदरची खरोष्टी लिपी काय होती, त्याच्यावरती प्रश्न येतो म्हणजे येतो. त्याच्यानंतर वर्ण विचारावरती प्रश्न त्या ठिकाणी सोपा वाटतो विद्यार्थ्यांना. पण त्यातल्या ज्या महत्वाच्या संकल्पना आता स्वन, स्वनिम, स्वनांतर या करून ठेवा. आयोग त्याच्यावरती प्रश्न विचारू शकतं.
त्याच्यानंतर परभाषीय शब्द हे विद्यार्थ्यांच्या लक्षातच राहत नाही. करून घेऊ होऊन जाईल असं तिथं नसतं. गोष्टी स्वरूपामध्ये आपल्या नोट्समध्ये या सर्व गोष्टी आहे, पुस्तकामध्ये सुद्धा असणार आहे. सिद्ध साधित शब्द, प्रश्न सोपा वाटतो, घटक सोपा वाटतो, पण तो उत्कृष्ट पद्धतीने केला तर मार्क येतात. सोपं वाटणारी पण मार्क घेऊन जाणारी ही घटक आहे. आता या सर्व गोष्टींमध्ये लक्ष मराठी अकॅडमी तुमच्यासाठी काय करणार आहे, तर लक्ष मराठी अकॅडमीची एक स्पेशल मेंटॉरशिपची बॅच आहे. त्याच्यामध्ये फक्त 50 विद्यार्थी घेणार आहे आपण. समजलं का? 50 विद्यार्थ्यांना 47+ मार्क मिळवून देण्याची जबाबदारी माझी असणार आहे. कारण की प्रत्येकाला वैयक्तिक मार्गदर्शन मी करणार आहे. कारण की ती बॅचच पूर्णपणे पर्सनल मेंटॉरशिपची आहे. पर्सनल मेंटॉरशिप, वैयक्तिक मार्गदर्शन त्या ठिकाणी असणार आहे बरं का. आणि अद्ययावत स्वरूपाची बॅच आहे. बॅचचं स्वरूप लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला टार्गेट दिलेलं असणार आहे प्रत्येक दिवसाचं. तेवढ्या दिवसांमध्ये ते टार्गेट झालंच पाहिजे. जास्तीत जास्त माझा भर कुठं, तर सर्वात जास्तीत जास्त माझा भर PYQ वरती असणार आहे. सर्वात जास्त तुमच्यापैकी असा एकही विद्यार्थी नसणार आहे की त्याला PYQ सॉल्व करता येणार नाही. समजलं का? एकही विद्यार्थी त्या ठिकाणी नसणार आहे की त्याला PYQ सॉल्व करता येणार नाही. हा माझा शब्द आहे. मग याच्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला 47+ मार्क्स मिळतील, म्हणजे मिळतील 100%. आता इथं ऑफरमध्ये ही बॅच चालू आहे 999, फक्त 999 रुपयामध्ये आहे. तुम्हाला लेक्चर नाही समजलं, तुम्हाला कन्सेप्ट नाही कळल्या, फी मी परत करेल तुमची. तुम्ही बॅच जरी घेतलेली असली तरी फीज मी परत करून देईल तुमची. अजिबात टेन्शन घेऊ नका. अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं परिपूर्ण आयोगाचा अप्रोच तोच डोळ्यासमोर ठेवून या सर्व गोष्टी मी क्लिअर करून देणार आहे. ओके. आता मराठीसाठी रणनीती कशी ठेवावी समजलं का? आता सर्वात पहिल्यांदा व्याकरण, नंबर 2 मध्ये शब्द संग्रह आणि नंबर 3 मध्ये उतारा कसा सोडवावा त्यासाठी मी उत्कृष्ट पद्धतीने सांगत असतो. कारण की टार्गेटच आपलं 47+ आहे. ओके. त्याच्यामुळं त्या ठिकाणी अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका. मग आता इथं या 3 गोष्टी, जसा व्याकरणाला तुम्ही वेळ देताय तसा शब्द संग्रहाला सुद्धा वेळ दिला पाहिजे. सर आम्ही कुठलं पुस्तक अभ्यासावं? आता व्याकरणासाठी चांगलं पुस्तक तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मोरा वाळिंबे सरांचं आहे. आणि आपलं पुस्तक आता लवकरच मार्केटमध्ये उपलब्ध होते आहे. त्याच्यामुळे काही अडचण नाही. बरोबर का? एक एक कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. जर मराठी तुम्हाला खरंच अवघड जात असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, ॲप डाउनलोड करा. अजिबात टेन्शन घेऊ नका. परिपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोडून द्या. अजिबात टेन्शन करू नका. ओके. आता याची रणनीती कशा पद्धतीने ठेवायची, तर एक चॅप्टर तुम्ही अभ्यासा सर्वात पहिल्यांदा आणि त्याच्यावरती आलेले PYQ ते प्रॉपर, ते PYQ जमले का नाही जमले त्याच्यावरून त्या ठिकाणी ते चॅप्टर आपल्याला कसं समजलं ते त्या ठिकाणी डिसाईड करा आणि पुढे चला. या बॅचमध्ये मी तुम्हाला काय काय देणार आहे, या बॅचमध्ये परिपूर्ण अद्ययावत नोट्स देणार आहे, या बॅचमध्ये परिपूर्ण अद्ययावत लेक्चर देणार आहे, या बॅचमध्ये त्याच्या सोबतच 5 सरावाच्या टेस्ट असणार आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह. त्याचबरोबर त्याच बॅचमध्ये आतापर्यंत जे PYQ झालेत त्या PYQच्या क्वेश्चन पेपरचे सर्व लेक्चर असणारे विश्लेषित केलेले, फक्त 999 रुपयामध्ये. लक्षात ठेवा तुम्ही. आता ही ऑफरमध्ये चालू आहे. नंतर त्या ठिकाणी काय होणार, बॅचची फी वाढणार. मला लेक्चर कधीच घ्यायचं होतं, पण आता त्या ठिकाणी थोडं लेट झालं. लेट पण थेट सर्वांनी ॲप्लिकेशन डाउनलोड करा, बॅच घेऊन टाका. आणि पहिलं लेक्चर मी अभ्यासक्रम विश्लेषणाचं घेतो बॅचमध्ये. त्याच्यामुळे अजिबात टेन्शन नाही. शब्दसंग्रहासाठी काय करायचं, उतार्यांसाठी काय करायचं, या सर्व गोष्टी आत्ता तुम्हाला जे काही सांगतोय ते फक्त ओव्हरलुक करून देतोय की शब्दसंग्रहासाठी सध्या आयोग वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारायला लागलाय. उतारा म्हटल्यानंतर 5 प्रश्नांची उत्तर इथं यायलाच पाहिजे. इथं 1-2 प्रश्न चुकला तर ठीक आहे, पण व्याकरण म्हटल्यानंतर कन्सेप्टवरती पैकीच्या पैकी मार्क मिळाले पाहिजे आणि शब्दसंग्रहावरती सुद्धा मार्क मिळतात. त्या पद्धतीने आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. सध्या तरी शब्दसंग्रहाला मोरा वाळिंबे सरांचं ते जे व्याकरणाचं पुस्तक आहे त्याला शब्दसंग्रहाचं पुस्तक सुद्धा आहे. पण आयोग सर्वात बेस्ट ऑप्शन शब्दसंग्रहासाठी अजून एक आहे, तो म्हणजे आयोगाच्या आतापर्यंतच्या क्वेश्चन पेपर. त्याच्यातला परिपूर्ण शब्दसंग्रह उत्कृष्ट करा.
उत्कृष्ट करा. 4 पर्यायांचं लगेच त्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या शब्दाचा अर्थ नाही कळला तर गुगलला टाका आणि लगेच ते समजून घ्या बरं का. अशा पद्धतीने जास्त लेक्चर मी काही लांबवत नाही. ओके, तर इथं त्या ठिकाणी आपलं लेक्चर थांबवतो. लगेच दुसरं लेक्चर तुमच्यासाठी घेतोय. आत्ता वेळ घालवू नका, ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि यशाचे शिलेदार बना. थांबतो मी इथं. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी.